हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची तयारी वगैरे माझी स्वयंपाकाची करून ठेवलेली आहे आणि म्हणलं जरा बाहेर बघा इकडं काय चाललंय, तर इकडं बघा काय चाललंय. सकाळ सकाळी इकडं म्हणजे गाडी थोडीशी धुवा, स्वच्छ करा, शॅम्पू थोडासा लावा आणि त्याच्यानंतर थोडं धुवा, थोड्याच पाण्यात भागवा असं म्हणलं मी. तर इकडं काय चाललंय बघा, ते सगळं उलटं झाले. थोड्या पाण्यात वगैरे भागवा म्हणलेलं होतं ना, ते सगळं उलटं झाले. सगळ्या रस्त्यावर पाणी केलेलं आहे, सगळ्या रस्त्यावर पाणी सांडलेलं आहे. आणि मला ना माहितीच नव्हतं की हे सगळेजण परत गाडी धुणार आहेत म्हणून. मी काय केलं, आपलं सकाळचं जे काही रुटीन असतंय ना, म्हणजे सडा वगैरे मारणे, झाडांना पाणी घालणे, ते सगळं करून घेतले. आणि ते सगळं झाल्यानंतर हे परत आलेत आणि ह्याच्या अचानक गाडी धुवायची ठरली. तर अगोदरच मी पाणी मारलेलं होतं. परत त्यात ह्यांनी पाणी मारलं. म्हणलं आज गाडी धुवू नका, उद्या धुवा. पण त्यांना पण बाहेर जायचं होतं, मग त्याने धुतली. म्हणलं असं आता ऊन आज भरपूर पडावं, म्हणजे सगळं वाळून जाते. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, परत जर त्यामधून जर त्या पाण्यातून जर म्हणजे गाड्या गेल्या ना, तर तिथं खड्डा पडतोय. मुरुमाचा रस्ता आहे तो, काय सिमेंटचा रस्ता नाही. तर असं हे बघा. तर आता यांच्या दोघांचं मी बाहेर आली, जरा सकाळी फ्रेश वगैरे झाली आणि म्हणलं चला जरा बाहेर बघू. तर यांचं इकडं असं चाललंय. तर ह्यांना मी थोडंसं शॅम्पू घालायला सांगितला होता. तर यांनी काय केले माहिती का, ती शॅम्पू तर वापरलाच आहे, पण शॅम्पू वापरा म्हणल्यानंतर ती एवढा शॅम्पू वापरलाय, 2-3 पुढे शॅम्पू घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणलं मी असं आता करायलेत पोरं तर करू दे, कारण हे परत कसं आहे माहिती का, आपण जर रागराग केलं तर हे इथं ठेवून घरात निघून जातील आणि ते सगळं मलाच करत बसावं लागेल. मग म्हणलं जाऊ दे, गोड बोलण्याचा फायदा आहे, उगाच रागून काय फायदा नाही. तर जेवढं पोरांना आपण प्रेमानं सांगेल ना, तेवढंच ते ऐकतात. नाही तर मग राग केलं ना, हाय हातातलं काम सोडून जाऊन रुसून बसते. त्यापेक्षा आपलं प्रेमानं सांगितलं बरं. आता ऋतूचं कसं आहे, ऋतूला समजते, पण पूर्वाचं तसं नाही. पूर्वाला थोडं काय बोललं ना, लगेच रागानं जाऊन एका कोपऱ्यात बसते ती. त्याच्यामुळे मी तिला काय बोलतच नाही जास्त. तर इथं ना त्यांच्या दोघांचं कसं आहे माहिती का, भाऊ बहिणीचं म्हणजे काय एक काम सांगितलं ना दोघाला, तर ती बिन भांडणं करता असं कुठलं काम होतच नाही. तर इथं बघा गुलाबाला आता फुलं लागायला मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यानंतर मी आत आलेली आहे मी आणि इकडं वॉशिंग मशीन चालू केलेली आहे. तर मला तुम्हाला एक सांगायचंच लक्षात राहील नाही की हा जो मी आता आज अंगावर वेअर केलेला ड्रेस आहे ना, घातलेला ड्रेस आहे ना, हा जर तुम्हाला पाहिजे असेल ना, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रेस दिसेल, तो जर ड्रेस तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तो मिशोवर आहे की तुम्ही तिथे जाऊन खाली मी व्हिडिओच्या खाली ना लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही तो ड्रेस घेऊ शकता. ड्रेस एकदम छान आहे आणि एकदम मस्त आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मी यूज केला आहे आणि डेली वेअरला ना एक नंबर आहे. डेली वेअरला तुम्ही वापरू शकता अगदी आरामात. असा व्यवस्थित ड्रेस आहे, कपडा वगैरे एकदम असा छान आहे. तर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे बघा. तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर हाच ड्रेस नाही, मी पहिले पण मिशोवरून कपडे वापरलेत, एकदम छान आहेत आणि टिकाऊ कपडे मिशोवर भेटतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. सगळी ना अंथरुणं पांघरुणं हे सगळं धुवून क्लिअर करायचं असं मी ठरवलंय. कारण जे काय नवीन साड्या आहे, जे काय म्हणजे एकदम जाड कपडे असतील ना, जाड मग कपडे आणि ते लवकर वाळत नाहीत, ते सगळं मी धुवून ना असं ठेवून देते दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर. तर आपल्याला ही कामं केली ना पावसाळ्याच्या अगोदर, तर मग पुढचा ना पावसाळ्यात तर काही टेन्शन नसते, एवढं खराब ती होत नाही, एकदम असं स्वच्छ राहते. आणि पावसाळ्यात ना धूळ पण कमी असते बघा, त्याच्यामुळे एकदम सगळं नीटनेटकं आणि घर क्लीन होते. पावसाळ्याच्या अगोदर कपडेच नाही तर घर सुद्धा मी एकदम असं क्लीन करून घेते. कारण काय होतंय, त्याच्यात पावसाळ्यात धूळ कमी होते आणि मग 4-5 महिने ना आपल्याला एवढी स्वच्छता करावं लागत नाही, जेवढी स्वच्छता आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर नाही केली ना, तर मग ते तसंच घाण राहते आणि मग आपल्याला वाटते पावसाळ्यात पण घाण कसं काय. तर पावसाळ्याच्या अगोदर जर आपण एकदा क्लीन केले, एकदा हात मारला ना सगळ्या गोष्टीवरून, म्हणजे प्रॉपर क्लीन म्हणतात ना, ती क्लिनिंग घराची केली ना, तर परत आपल्याला टेन्शन नाही बघा. तर इथं आता मला बनवायचं होतं म्हणजे भाजी. तर ही भाजी ना कोणी कधी करते का नाही मला माहित नाही, पण ही मी एक ना माझी युनिक पद्धत म्हणल्यापेक्षा ना माझ्या आईकडून ही भाजी मी शिकलेली आहे. ती म्हणजे ना मटकीची डाळ असते ना आपली, ही बघा मटकीची डाळ, तर ती भाजून वगैरे मटकीची डाळ घेतलेली आहे, ती मिक्सरला लावून घेतलेली आहे. आणि फोडणी मी अगोदरच घातलेली होती, 2 कांदे टाकले होते, 1 टोमॅटो, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आणि घरचं काळं तिखट आणि जे काय आपले बेसिक मसाले असतात ना, बेसिक मसाले, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं घालून मी मस्त असं चरचर करूस तर तळून घेतलेलं आहे. आणि तळून घेतलं ना तर काय
काय होतंय, आणि शेंगदाण्याचं कूट पण मी याच्यातच टाकलेलं आहे, कारण मटकीची डाळीची भाजी भाजून केली ना तर एवढा जास्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही. जर तुम्ही बनवत असाल किंवा ट्राय करत असाल तर त्याच्यासाठी सांगते. तर थोडंसं अगदी किंचित टाकला म्हणाला टाकायचा, जास्त काय टाकायचा नाही. आणि त्याला नंतर बघा ती जी लालसर भाजी आहे ना त्याला असा मस्त असा कट येतोय. जर आपण झाकून ठेवली ना भाजी लगेच बनवल्या तर इथं ना सकाळची ब्लँकेटे वगैरे धुवून, कपडे धुवून चांगलंच माझ्या ना भरपूर असा कामाचा लोड झाला. तर म्हणलं जरा आपल्याला फ्रेश व्हायची गरज आहे. तर मग माझं फ्रेश होण्यासाठी ना मी सारखं असं अधूनमधून चहा थोडासा घेत असते. चहा घेते म्हणजे भरपूर असा काही घेत नाही, अर्धा कप स्वयंपाक बनवताना 1-2 वेळेस घेते. तर किचनमधलं सगळं आवरलं, किचन क्लीन करून घेतलं, एकदा स्वच्छ झालं ना किचन की मग बाहेरची कामं करायला आपण रिकामे. तर हे जी काय ब्लँकेट वगैरे होते ना, मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत ना मी मशीन लावली होती. तर मशीनला ना 1-2-3 ब्लँकेट आज धुवून घेतलेली आहेत. तर ब्लँकेट वगैरे इथं वाळू घालावं म्हणलं, पण काय झालंय सध्या माहिती का, ब्लँकेटाला ना वाळू घालायला म्हणजे वळण माझ्याकडे नाही आहे सध्या. मी असंच वाळू घालते, कारण शक्यतो वळणीवर असं घालायचंच नाही मला असं वाटते, कारण वळण घातली ना ती 2-3 दिवसात वळण पूर्ण खाली येते बघा आपल्याला. जर आपण अशी ब्लँकेट वगैरे धुतलेली घातली तर ही जड असतात, आणि वळणीवर टाकलं ना ती वळणच पूर्ण अख्खी खाली येते. त्यामुळे मी ती असं दुरीवर वगैरे कधी टाकत नाही कपडे. तर इकडे 2-3 धुतले होते, 2-3 आणखी खालीच होते ब्लँकेट, कारण म्हणलं जसं जसं ती धुतेत ना वॉशिंग मशीनचं जसं होईल ना तसं मी आणून वर टाकत असते. तर इकडं सगळं म्हणजे काम वगैरे झालेलं होतं. तर तोपर्यंत ना इकडं मी चहाला ठेवलेला आहे. तुम्ही म्हणसाल आता किती वेळा तू ताई चहा घेते, तर माझं कसं आहे माहिती आहे का, मी स्वयंपाक बनवूस तर 2 वेळा कंपल्सरी चहा घेते, त्याच्याशिवाय मला एनर्जी असल्यासारखी वाटतच नाही. इकडं पोरांना जेवायला वगैरे दिलेलं आहे, कारण एक भाजी बनवून झाली की मी लगेच त्यांना जेवायला वाटते, आणि दुसरी जी भाजी बनवत असते ना तर मग ती मी दुपारीसाठी त्यांना होऊन जाईल म्हणून बनवत असते. आणि जर मग पोरांनी थोडंसं जेवायला लेट केलं तर मग दोन्ही भाज्या पण होऊन जातात त्यांना. तर त्यांना ना आज ब्लँकेट वगैरे धुवायचे किंवा घरातली जरा स्वच्छता असल्यामुळं त्यांना काय म्हणजे दोन्ही भाज्याचं जमलं नाही. मग एक भाजी होती तेवढी त्यांना जेवायला वाढली. तर ही मी बनवते बघा मटकीची उसळ. तर मटकीची उसळ ना मी तुम्हाला दाखवले कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये बांधून ठेवलेली होती, पण ती काय बनवली नव्हती मी. ती काय केलं तर आपली जी बाजारातली मॉलमधील आपण मटकी आणतो ना तर त्याला मोड यायला ठेवलं होतं. मग त्याला मोड वगैरे आले ना भिजून, तर मग त्याच्यामध्ये 1-2-3 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद, हे सगळं घालून थोडंसं पाण्याचा शिंतडा दिलेला आहे टोमॅटो मऊसर होण्यासाठी. आणि त्याच्यात ना जी काय मटकी आहे ना ती त्याच्यात मी आता टाकून घेणार आहे. पण टाकून घ्यायच्या अगोदर ना आपण घरी जरी मटकी बनवली ना तरी पण काय करायचं, जरा कापडामध्ये 1 दिवस असं बांधून ठेवलं ना तर चांगले असे मोड वगैरे, ह्याला किती छान मोड आलेत बघा. आपण बाजारामधनं विकत आणतो किंवा आणतो ना सगळं, म्हणजे आपले जे आठवडी बाजार असतो ना त्याच्यामध्ये विकत आणतो ना तशीच एकदम परफेक्ट होते, जर व्यवस्थित आपण सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि एकत्र तर असं टांगून द्यायचं तर छान होतंय. आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकलाय. मटकीची भाजी म्हणलं ना तर शेंगदाण्याचा कूट वगैरे जास्त टाकायचं नाही. तर इथं सगळं असं माझं रुटीनची सगळी कामं वगैरे झालेली होती. ह्याला 2 ते 3 मिनिटच वाफ दिलेली आहे, कारण पहिलीच ऑलरेडी मटकी शिजलेली होती. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.